माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी संजय शेळके सर किया बाटिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल। आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल त्यातलं प्रकरण 9 आहे पर्यटन वाहतूक व संदेशवहन याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे। मित्रांनो, पर्यटन वाहतूक या धड्यामध्ये आपल्याला भारत देश आणि ब्राझील देश यामध्ये असणार पर्यटन, त्या ठिकाणी असणारे वाहतूक व्यवस्था आणि या दोन देशांमध्ये असणारा संदेशवहन याचा अभ्यास आपल्याला या धड्यामध्ये करायचा आहे। मुलांनो, आता ब्राझील देश या देशाची माहिती घेत असताना तिथलं पर्यटन कशा प्रकारचं आहे त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण आपण जाणून घेऊया। ब्राझील देश याची माहिती पाहत असताना पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्य, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी तसेच विविध उद्याने यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात। ब्राझिलिया हे राजधानीचे नवीन शहर सुद्धा पर्यटकाचे आकर्षण आहे। तसेच रिओ दी जेनेरिओ आणि साओ पावलो यासारखी शहरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात। देशातील अनेक भागात पर्यटन हा महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय आहे। ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास होत आहे। मुलांनो, आपण ब्राझील देशाची पर्यटन व्यवस्था कशा प्रकारची आहे, पर्यटन कशा प्रकारचं आहे, तिथले प्राणी पक्षी, निसर्गरम्य असं वातावरण, त्यानंतर त्या ठिकाणी असणारं नैसर्गिक संपत्ती, प्राणी याचा अभ्यास आपण ब्राझील पर्यटनामध्ये केलेला आहे। आता आपण भारत पर्यटन याविषयी माहिती जाणून घेऊया। या ठिकाणी ज्या आकृत्या दिलेल्या आहेत बघा, त्याचा नीट बारकाईने अभ्यास करूया आपण। म्हणजे आपल्या असं लक्षात येते की भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे, परंतु ही वाढ 2010 पासून अधिक झालेली आढळते। आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येतील ही वाढ सातत्यपूर्ण आहे। परदेशी पर्यटक भारतात ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यवसाय इत्यादीसाठी येत असतात। पर्यावरणपूरक पर्यटनाला भारतातही चालना दिली जात आहे। भारताचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता देशातील अनेक भागात पर्यटनाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत। यासाठी अनेक पर्यटन स्थळे निर्माण केली जात आहेत। आता आपण या ठिकाणी भारत व ब्राझीलमध्ये काही पर्यटन स्थळे बघा। या ठिकाणी गेट ऑफ इंडिया, त्यानंतर अजिंठा लेणी अशा प्रकारचे ह्या आकृत्या, ही चित्र आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर ब्राझील देशामधलं आपण पाहिलं की रिओ दी जेनेरिओ अशा प्रकारचे, त्यानंतर ब्राझील सागरी पर्यटन याची माहिती आपण आता जाणून घेतलेली आहे। मॅनॉस येथील फुटबॉल स्टेडियम याची माहिती आपण जाणून घेतली आहे। आपल्या भारत देशामध्ये असणारं आसाम राज्यातील गुवाहाटी हे जे थंड हवेचे ठिकाण आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे, याचीही माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे। मुलांनो, या ठिकाणी ब्राझीलचा जो नकाशा दिलेला आहे, प्रमुख वाहतूक मार्ग याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया। या ठिकाणी नकाशे दिलेला आहे, प्रमुख रस्ते, इतर रस्ते, लोहमार्ग, त्याची राजधानी, पर्यटन ठिकाणं, विमानतळ कुठं आहे, कोणत्या भागात आहे, त्यानंतर बंदर याची संपूर्ण माहिती या नकाशामध्ये दिलेली आहे। मुलांनो,
ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे रस्ते वाहतूक आढळते. देशातील वाहतूक मार्गामध्ये निम्म्यापेक्षा जास्त वाटा रस्ते मार्गाचा आहे. रस्त्यांची घनता पूर्व भागात केंद्रित झालेली आढळते. पहा मुलांनो हा नकाशा. आता पश्चिमेकडील ॲमेझॉन नदी खोऱ्यातील वनाच्छादित प्रदेश व दलदलयुक्त जमीन यामुळं रस्ते मार्गाचा विकास मर्यादित झालेला आहे. हा नकाशा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. ॲमेझॉन नदीतून व्यापारी तत्वावर जलवाहतूक केली जाते. या नदीच्या मुखापासून ते पेरू देशातील इक्विटॉस या ठिकाणापर्यंत ही वाहतूक होते. जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वात लांब पल्ला सुमारे 3700 किलोमीटर या मार्गाने गाठता येतो. पॅराना ही दक्षिण वाहिनी नदी जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे. ब्राझीलच्या किनारी भागातही जलवाहतूक होते. ब्राझीलमध्ये लोहमार्गाचा जास्त विकास झालेला नाही. रेल्वे वाहतूक स्वस्त असली तरी तिचा उपयोग मोजक्याच शहरापुरता मर्यादित आहे. हवाई वाहतुकीचेही योगदानही मर्यादित आहे. मुलांनो या ठिकाणी आता भारत देशातली आपण राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख बंदरे याचा अभ्यास करूया. आता या नकाशामध्ये भारतामध्ये असणारी जे महामार्ग आहेत आणि बंदरं आहेत याची आपण माहिती जाणून घेऊया. आपल्याला माहिती आहे की भारताच्या ईशान्य भागामध्ये अनेक प्रकारचे टेकडे असल्यामुळं त्या ठिकाणी डोंगराळ भाग टेकडे असल्यामुळं आणि उत्तरेला हिमालय पर्वतरांगा आहेत. त्यामुळे या भागामध्ये वाहतुकीचं जाळं कमी प्रमाणामध्ये आहे. आता भारतात ब्राझीलच्या तुलनेत लोहमार्ग आणि रस्ते वाहतुकीचं जाळं दाट आहे. रस्ते मार्गाने दरवर्षी सुमारे 85% प्रवासी वाहतूक आणि 70% माल वाहतूक होत असते. लोहमार्गाच्या विकासामुळे प्रवासी व माल वाहतूक सुलभ झालेले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी लोहमार्गाचं योगदान महत्त्वाचं आहे. भारतात लोहमार्ग नेहमीच प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन राहिलेले आहेत. कारण आपल्याला माहिती आहे मुलांनो की भारत हा देश जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा आहे आणि पूर्ण असं विकसित नाही, विकसनशील आहे. परंतु या ठिकाणी लोहमार्गाचा रस्त्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. भारताच्या मध्यभागात ईशान्येकडील राज्यात आणि राजस्थानमध्ये लोहमार्गाचं जाळं विरळ आढळतं. कारण आपल्याला माहिती आहे राजस्थानचं मोठं वाळवंट आहे आणि ईशान्येकडे असणारी जे 7 राज्य आहेत त्या ठिकाणी छोट्या मोठ्या टेकड्या आहेत, डोंगराळ भाग आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रस्त्यांचं लोहमार्ग जाळं सुद्धा विरळ आढळतं. उत्तर मैदानी प्रदेशात लोहमार्गाचं जाळं मात्र दाट आहे. ज्या देशाचा विस्तार अधिक असतो त्या देशात दूरचे अंतर पार करण्यासाठी लोहमार्गाचे महत्त्व जास्त असते. मुलांनो आता जलमार्ग हे वाहतुकीचे स्वस्त असं साधन आहे. देशाच्या एकूण वाहतूक मार्गात अंतर्गत जलमार्गाचा वाटा फक्त 1% आहे. यामध्ये नद्या, कालवे, खाड्या आणि जलसाठे इत्यादींचा समावेश होतो. आता या नकाशाचा जर आपण नीट बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे 95% व्यापार सागरी मार्गाने होतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय देशाचा मुख्य भूभाग आणि बेटादरम्यान वाहतुकीसाठी जलमार्गाचा उपयोग होतो. आता ब्राझीलच्या तुलनेत भारतातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक जास्त विकसित झालेली आहे. देशातील तसेच अंतर्गत हवाई मार्गाचा वापरही वाढत आहे. या ठिकाणी आपण भारत आणि ब्राझील या ठिकाणी असणारे लोहमार्ग, विमानतळ, बंदर याचा आपण अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वी विषय भूगोल, धडा 9 पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. आज आपण दुसऱ्या तासिकेला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्र, यामध्ये आपण ब्राझील देशातील जी प्रमाण वेळ आहे आणि भारताची प्रमाण वेळ तसेच ब्राझील देशातील संदेशवहन आणि भारत देशातील संदेशवहन याचा अभ्यास आपल्याला या दुसऱ्या तासिकेमध्ये करायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी ब्राझील प्रमाण वेळ हा जो नकाशा दिलेला आहे या नकाशाचा आपण जरा बारकाईने अभ्यास करूया.
ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार हा जास्त आहे आणि ब्राझीलच्या अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील स्थान दिलेली आहेत. या दोन बिंदूंमधील वेळेतील फरकांची गणना मिनिटांमध्ये आपल्याला करायची आहे. हा जर नकाशा नीट आपण बारकाईने पाहिला तर आपल्या लक्षात येईल की अतिपश्चिमेकडील नासेंटे दो रियामोआ हे ठिकाण अक्रे राज्यात असून त्याचे स्थान 7:32 दक्षिण अक्षांश व 73:59 पश्चिम रेखांशावर आहे. अतिपूर्वेकडील पोंटो दो सेक्सास हे पराइबा राज्यातील ठिकाण 7:09 दक्षिण अक्षांश 34:47 पश्चिम रेखांशावर आहे. आता या ठिकाणी नकाशाचा आपण जर अभ्यास केला तर काही खाली प्रश्न दिलेले आहेत, त्याचा आपण नीट बारकाईनं या ठिकाणी अभ्यास करूया. आता नकाशामध्ये किती विभाग केलेले दिसत आहेत तर या नकाशामध्ये 4 विभाग केलेले दिसत आहेत. हे विभाग कशाचे आहेत तर हे विभाग ब्राझीलमधील प्रमाण वेळांचे आहेत. हे तुम्हाला या नीट जर आपण नकाशा पाहिला तर लक्षात येईल. जागतिक प्रमाण वेळेच्या मागे याचा अर्थ काय तर याचा अर्थ असा आहे मुलांनो, सर्वसाधारणपणे 0 रेखावृत्ताच्या अनुषंगाने जागतिक प्रमाण वेळ निश्चित केली जाते. देशांची वेळ जागतिक प्रमाणाच्या मागे असते. आता चौथा जो प्रश्न आहे बघा, ब्राझीलमधील कोणत्या भागातील वेळ इतर विभागापेक्षा पुढे आहे तर ब्राझीलमधील अतिपूर्व भागातील वेळ ही इतर विभागापेक्षा पुढे आहे. आता पुढे प्रश्न आपण त्याचं उत्तर पाहूया. ही वेळ इतर विभागापेक्षा किती मिनिटांनी पुढे आहे? ही वेळ इतर विभागापेक्षा 60 मिनिटे ते 180 मिनिटे पुढे आहे. आता ही ठळक लाल रंगाची जी रेषा दिसते मुलांना, ती रेषा काय दाखवते तर लाल रंगाची ठळक रेषा ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ दाखवते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ब्राझीलची प्रमाण वेळ समजलेली आहे. आता आपण ब्राझीलमधील आता जरा थोडक्यात भौगोलिक स्पष्टीकरण जाणून घेऊया आपण. मुलांनो, या देशाच्या रेखावृत्तीय विस्तारामुळे म्हणजे ब्राझील देशाचा रेखावृत्तीय विस्तार असे लक्षात येते की अतिपूर्व आणि अतिपश्चिम बिंदूच्या वेळेतील फरक 168 मिनिटे म्हणजेच 2 तास 48 मिनिटे आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाण वेळा मानल्या जातात. या ठिकाणी आपल्याला दिसते बघा या नकाशामध्ये. देशात वेगवेगळे काल विभाग आहेत. या प्रमाण वेळा ग्रीनिच वेळेच्या अनुक्रमे 2, 3, 4 आणि 5 तासांनी मागे आहेत. नकाशातील लाल रंगाची ठळक रेषा ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ दर्शवते. ती ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे आहे. ही नकाशा नीट पहा. मुलांनो, आता आपण ब्राझील देशातील संदेश वहनाचा विकास कशा प्रकारे झालेला आहे त्याची माहिती जाणून घेऊ. ब्राझीलमधील दूरसंचार सेवा अतिशय विकसित आणि कार्यक्षम आहे. यामध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक आणि इंटरनेट इत्यादींचा समावेश होतो. ब्राझीलमधील 45% पेक्षा अधिक लोकसंख्या इंटरनेटचा वापर करत आहे. ब्राझीलमधील दक्षिण मध्य भागात दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक आहेत. उत्तर आणि वायव्य भागात मात्र या सेवांचा विकास लोकसंख्येअभावी मर्यादित स्वरूपात झालेला आहे. मुलांनो, आता प्रदेश रचना, विस्तीर्ण आकार, लोकवस्ती, विरहित प्रदेश, घनदाट वने इत्यादी अडथळ्यावर मात करून दूरसंचार सेवेचा विस्तार करणे हे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला एक आव्हान होते. मुलांनो, या ठिकाणी आता आपण ब्राझील देशातील संदेशवहन आणि प्रमाण वेळाची माहिती घेतली. आता आपण भारत देश
याचं स्थान व विस्तार याची माहिती घेऊया. तसेच भारतामधलं संदेशवन याची माहिती आपण जाणून घेऊया. आता या ठिकाणी हा जो नकाशा आहे, भारताची पूर्व पश्चिम लांबी, दक्षिण उत्तर लांबी, त्याचं अंतर आणि भारता शेजारी असणारे देश या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता भारतीय प्रमाण वेळ याचं रेखावृत्त बघा, 82°30 पूर्व, म्हणजे जर ग्रीनिच वेळेच्या 5.5 तास आपलं पुढं आहे. आणि या पूर्व पश्चिम जर अंतराचा विचार केला तर 2 तासाचा फरक या ठिकाणी दिसतोय आपल्याला. आता भारताचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. भारतातील अतिपूर्व व अतिपश्चिम टोकावरील रेखावृत्तामधील वेळेचा फरक सुमारे 120 मिनिटाचा आहे, म्हणजे 2 तासाचा आहे. परंतु भारतात एकच प्रमाण वेळ मानली जाते. भारतीय प्रमाण वेळेसाठी 82°30 पूर्व रेखावृत्त निश्चित केलेले आहे. हे रेखावृत्त अलाहाबाद शहराजवळून जाते. भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रगतीमुळे दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगात संगणक, भ्रमण, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रगतीमुळे दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनलेलं आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे हे क्षेत्र अधिक वेगाने विस्तारत आहे. भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनलेला आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेले उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण तंत्र यांच्या वापरामुळे या क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल झालेला आहे. मुलांनो, या ठिकाणी हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. मी आता तुम्हाला याचा गृहपाठ देतो. धन्यवाद. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.